आपल्याला रबेनू बाखिया एव्हेन पाकुदा, ओके, या रावनी जवळजवळ 800 वर्षा पहिले स्पेनमध्ये ते मोठे राव होते. आणि अ, अ, बोलतात की दयान पण होते ते आपल्या ज्यूइश बेद्दीनमध्ये. आणि ही वॉज अ नोन राव. आणि त्यांनी त्या टायमाला वन ऑफ द फायनेस्ट बुक्स ज्यूइश वर्ल्डचे जे आहे त्याला आपण ओळखतो, होबोथा लेवाबोत, ड्युटीज ऑफ द हार्ट, ही पुस्तक. ह्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांनी लिहिली. त्यांनी ती पुस्तक लिहिली. ऑफकोर्स अरेबिक मध्ये, स्पेन मध्ये होते, अरेबिक बोलणारी कम्युनिटीमध्ये त्यांनी अरेबिक मध्ये लिहिला. आणि मग नंतर त्या पुस्तकाला ट्रान्सलेट केला गेला. रफली मला वाटतं 1100च्या आसपास, 1100 सालीच्या आसपास. आणि ती पुस्तक ऑब्व्हियसली खूप इन्स्पिरेशनल आहे. त्यात सुंदर इन्फॉर्मेशन आहे. हशेमचा एक युनिटी, माणसाचे विचार, उदयाचे विचार कसे असावेत, आणि या सगळ्या टॉपिक वरती त्या पुस्तकात अतिशय सुंदर तऱ्हेने लिहिली गेली आणि सगळीकडे वाचले जाते. तर त्याच्यामध्ये त्यांनी गेट्स, राईट, चॅप्टर्सला गेट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. आणि आज मी त्यातलं एक गेट आहे ज्याला रिफ्लेक्शन, राईट, आपण विचार करतो, काय म्हणतात त्याला, जसं जे आपण बघतो त्यांना अनालाइज करतो, त्याला आपण लाईक त्याचे विश्लेषण म्हणा, किंवा लाईक वी अनालाइज इट, वी अंडरस्टँड इट, त्यातनं आपण शिकतो, त्यातनं काहीतरी समजतो. ते रिफ्लेक्ट करणं म्हणतात. कोणतीही गोष्ट समोर आली तर त्याच्यावरती विचार करणे, मेडिटेट करणे, त्याला समजून घेणे. या सिस्टम वरती, या टॉपिक वरती हा एक चॅप्टर आहे. तर आज ऑफकोर्स या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या कॉमेंटेटर्सनी डेप्थ मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. पण आपण ह्याला सिम्पल लेवल वरती, सिम्पल ह्याच्यामध्ये बघू. ऑफकोर्स अजून पण वेगळे लेवल्स आहेत की या गोष्टी, याच इन्फॉर्मेशनला त्याच्या जे शब्द आहेत त्याच्यामध्ये समजून पण आपण डिटेल मध्ये पण जाऊ शकतो. पण मी एकदम डिटेल्स मध्ये जात नाही. मी बेसिक त्याची एक अंडरस्टँडिंग जी आहे, सिम्पल अंडरस्टँडिंग वरती मी बोललो. आज आपण ह्याच्यावरती बेजाद शेम शिकूया काहीतरी. तर ऑफकोर्स हो झाले बाबूत, या पुस्तकामध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळेल. जे हॅलो, एक सेकंड, म्यूट ऑल. ओके ओके, ठीक आहे. तर आपण बेजाद ते बघूया, आपण त्यातनं काहीतरी शिकायला बघूया. तर त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये जे कॉमेंटेटर्स खूप एक चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतात की ओके, बिफोर वी स्टार्ट, लिलुई निश्मात हजेकेना, एक सेकंड, मला त्यांचं नाव, एक सेकंड, हा, लिलुई निश्मात हजेकेना अविगाल बात पेनिना, רוח השם תניחנה בגן עדן, לעילוי נשמת הזקנה ציפורה בת एलिझाबेथ, रुआख हशेम तनिखेना बेगान एदेन. जे कोणी आपल्या आमिसांमध्ये वारलेत, हशेम त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि बेदात हशेम
आपण पुढे बघूया. तर आपण शिकलोय, आपण बेसिकली आपला जो एक बेसिक आपला एक जो मिtzवा आपण एव्हरीडे करतो 2 वेळा, राईट? शेमा इस्रायल हशेम एलोकेनु हशेम एखाद. हशेम एक आहेत. हशेमची युनिटी म्हणजे वननेस ऑफ हशेम. हशेम फॅमिलीमध्ये जात नाही, डिवाइड आपण त्याला करत नाही वगैरे. हशेम सगळीकडे आहे, पण हशेम एक आहे. या वननेसला म्हणजे एक वन सुप्रीम बिंग, वन गॉड, हशेम एक आहेत. ह्याच्यावरती ऑफकोर्स आपण ह्यावरती चर्चा केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल पण या पुस्तकात त्याच्यावरती पण दिलेलं आहे. आपण विदाउट हशेम या अँगलने पण आपण शिकू पुढे मागे. पण आपण धरतो की आपण सगळे, आपल्याला माहितीये की हशेम एक आहेत, राईट? हे आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे, हे आपण क्लिअर आहे आपल्याला, आपण त्याच्यावरती स्पष्ट आहे. आता हशेम आहेत. हशेम आपल्याला माहितीये की एव्हरीडे आपण इन्व्हॉल्ड आहोत. हशेम आपल्याबरोबर इन्व्हॉल्ड आहेत. सगळं काय आहे, पण तरी सुद्धा आपण हशेमचा चांगलेपणा पाहिजे तसा अप्रिशिएट करू शकत नाही किंवा करत नाही किंवा आपल्याला करता येत नाही. का लोकांना अप्रिशिएट, जे चांगलं हशेमने आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला अप्रिशिएट का नाही करता येत? का काय गोष्टी अशा आहेत जे आपल्याला वी कॅनॉट अप्रिशिएट द गुडनेस दॅट हशेम हॅज गिव्हन अस? सगळ्यात पहिले आपण ऑफकोर्स शिकतो की हशेम इज गुड. पुढे सांगितलं आपल्याला तेहलीम मध्ये, चॅप्टर 145 मध्ये सांगितलेलं आहे की हशेम चांगले आहेत सगळ्यांसाठी. हशेम तोफ टू एव्हरीवन, सगळ्यांसाठी हशेम चांगले आहेत. तेहलीम मध्ये ती स्तुती केलेली आहे. ओके, हशेम नाही नुसतं माणसाला, त्याच्या क्रिएशन वरती हशेमची दया. क्रिएशन जो आहे तो एक्झिस्ट करतो, तो चालतोय, तो हशेमचं चांगलेपण आहे. कारण आपल्यामुळे हशेम नाही आहेत, आपल्यामुळं हशेमचा काही चालत नाही. हशेम इज इंडिपेंडेंट. हशेम आपल्या जागेवर ठाम आहेत. त्यांना त्यांच्या क्रिएशनची गरज नाहीये, त्यांना त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी किंवा त्यांच्या असण्यासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी किंवा कशासाठी. ही इज इंडिपेंडेंट ऑफ एव्हरीथिंग. आणि मग जर हशेम मला पोचतात, मला एक लाईफ देतात, मला एक चांगले दिवस देतात, तर हे हशेमचं प्युअर चांगलेपण आहे. ओके, ह्याच्यावरती तर ऑफकोर्स आपण ह्याच्यावर बरंच बोललेलो आहोत, अभ्यासात हशेम अजून बोलू. आणि पण या कॉन्सेप्टला पण मी आज त्याच्यामध्ये जात नाहीये. पण इन जनरल इथे इंट्रोडक्शन मध्ये राफ म्हणतात की काय असतं, म्हणजे का माणसं अप्रिशिएट करत नाही, का माणसं ह्या चांगल्यापणाला अप्रिशिएट करू शकत नाही. तर त्याचे एक कारण आहे की माणसं एवढे एनग्रॉस असतात, एवढे म्हणजे त्यांना फिजिकॅलिटी मध्ये ते एवढे शिरलेले आहेत, त्यांना जमवायचंय, त्यांना करिअर बनवायचंय, त्यांना त्यांना दौलत बनवायची आहे, त्यांना फॅमिली मजबूत स्ट्रॉंग नाव कमवायचं आहे, हे करायचंय, ह्याच्यामध्ये एवढे मुरलेले आहेत की तो ऑफकोर्स त्याच्यामध्ये पण हशेम आपल्याला बरकत देतो. तर आपण तोदारबा बोलतो, नको आपण मलिदा करतो, लॉटरी लागली तर मलिदा करतो, नोकरी मिळाली मलिदा करतो, राईट? आपण अप्रिशिएट करतो. पण आपला फोकस कुठे आहे? ते कमवण्यावरती. समजलं? मला 50 करोड कमवायचे, ऑफकोर्स 50 करोड मिळाले तर मी हशेमला तोदारबा बोलणार आहे, मशिदीला मी डोनेशन देणार आहे, ऑफकोर्स पार्टीवरती माझं नाव पण असेल, ती वेगळी गोष्ट आहे. पण फोकस हशेमला तोदारबा बोलण्यावरती नसतं. आपला फोकस आहे मला ते 50 करोड पाहिजे. तसा माणसाचा फोकस जो आहे तो या फिजिकल वर्ल्ड मध्ये गोष्टींच्या मागे धावत असतं. स्पेशली माणूस 50-60 वर्षाचा होईपर्यंत. त्याच्यानंतर मग बरीचशी हुशारी माणसाला येतं इन जनरल. कारण तो बघतो की म्हणजे एवढं मिळून पण मला काय, ठीक आहे, मी हाय ते हाय, त्या जागेवरच आहे, मी हाय तसंच आहे. समजलं? पण इन जनरल खूप लोक तर मरेपर्यंत त्यांना ते कॉन्सेप्ट चुकत, ते लोक ते पैसा
नाव, मान, सन्मान याच्या मागेच ते पडलेले असतात. फोकस पैशावर असल्यामुळं बऱ्याच चांगल्या गोष्टी जे फोकस मध्ये नसतात ते मिळत असतील तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यासाठी तो दाराबा पण बोलत नाही. राईट. बऱ्याच लोकांना मिळतं पण त्यांना जास्ती पाहिजे. राईट. त्यांना जास्ती पाहिजे. मी दुकान उघडला, मी धंदा करतो, चल तिकडं झाला. त्यानंतर बाजूला दुसरा माणूस दुकान उघडतो, तर माझा अर्धा बिझनेस गेला. मग मला वाटतं मला मिळतंय, मला धंदा फुल आहे, पण तो धंदा आहे म्हणून माझा तो धंदा गेला. समजलं? लाईक असे विचारधारा आहे बिझनेस मध्ये. खूप लोक बोलतात, अरे तो माझा एक सामान म्हणजे प्रत्येक दिवस जर तो सामान माझ्या दुकानात पडला तर तो माझा नुकसान आहे. मला तो समजत नाही ती कॉन्सेप्ट कशी आहे. मी 5 रुपयाचा सामान घेतला, माझ्या दुकानात 4 दिवस ठेवला आणि मग 10 रुपयाला विकला. पण ते बिझनेसमॅन कशी बात करतात, 4 दिवस तो माल माझ्या दुकानात पडला, नुकसान झालं माझं. म्हणजे कसं नुकसान झाला, किती नुकसान झाला? पण नाही, ते कॅल्क्युलेशन एकदम एवढा कॉम्पिटिटिव्ह झालेला आहे. तसा माणूस इन जनरल मुंबईमध्ये माणूस धावते नुसता. आपल्याला ट्रेन मध्ये धावायची सवय झाली, त्याला एवढी सवय झाली की माणसाकडे पेशन्स सवलनच नाही, धावते 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 धावते. राईट. लाईक तो एक एन्व्हायरमेंट स्वतःसाठी बनवतं आणि तो त्याच्यामध्ये जे चांगलं त्याला मिळालेलं आहे ते त्याला ते अप्रिशिएट त्याला करता येत नाही. ह्याच्याबद्दल अशा लोकांबद्दल तेलीम सांगतोय की एक वाईट माणूस असा असा बोलतो की म्हणजे हशेम मोबदला देत नाही. तो असा बोलतो, ज्या माणसाचे विचार असे आहेत की हशेम, मी जर चांगला केला तर त्याचा चांगलेपणा हशेम मला देतं, मी चूक करते तर हशेम त्याची शिक्षा मला देतं. राईट. एक 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 राशा या गोष्टींमध्ये विश्वास नाही ठेवत किंवा त्या गोष्टीला महत्व नाही देत. कारण त्याची विचारधारा मुळात, जेव्हा एक माणूस हे विचार नाही करत की मी चांगला करते तर हशेम मला चांगला देते त्याचा, मी जर वाईट करीन तर हशेम मला त्याची शिक्षा. न्यायी हशेम, हशेम न्याय करणार आहे. इज अ परफेक्ट जज. बारुख दयान अहमद आपण नेहमी बोलतो, इज अ परफेक्ट जज. परफेक्ट जज म्हणजे जे माझा जे मी कमवलंय किंवा जे मी खयाव आहे ते हशेम मला देणारच. हशेम चुकणार नाही. हशेम कडनं चूक होत नाही, हशेम कडनं सुटत नाही. ओके. शिक्षा शिक्षा आहे पण दया, हशेम दया पण दाखवू शकते. राईट. पण पण चांगला तर डेफिनेटली, जर चांगला कर्म मी केला तर मला फिकीर नाही पाहिजे की कोणी मला दिला नाही दिला, कारण शेवटी हशेम देणार आहे. पण जो माणूस ह्या गोष्टीला लक्ष देते, या गोष्टींमध्ये तो विश्वास ठेवत नाही, म्हणजे विश्वास ठेवते पण लक्ष असं जगते जसं काही या गोष्टीवर त्याला विश्वास नाही, तो जसा बोलते की हशेम नाही. समजला? एक माणूस तर चांगला मिळते पण तो तोदाराबा बोलू नाही शकत हशेमला, किंवा बोलत नाही किंवा त्याला सुचतच नाही. तो असाच आहे, तो असा जगते जसा काही हशेमच नाही. ऑफकोर्स आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींसाठी तोदाराबा बोलत नाही, कारण आपण दुसऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला दुःख असतं, आपण त्याच्यावरच रडत असतो. ऑफकोर्स आपल्याला आशेमध्ये विश्वास आहे, पण एक एक समज आहे, हे समजलं पाहिजे की काहीतरी आपला थिंकिंग मध्ये मिसिंग आहे. दुसरं कारण, जसा इयोब मध्ये लिहिलेला आहे की माणूस हा एक यंग जंगली गाढवासारखा जन्माला येतो. म्हणजे माणूस जन्माला येतो तर जसं काही एक यंग जंगली गाढव आहे. म्हणजे काय? म्हणजे त्याला विचार नाही, डंब आहे, हुशारी नाही त्याला तेवढी. हुशारी कसली नाही म्हणजे ते नाही की लहान मुलांच्या लेवलची हुशारी. हुशारी म्हणजे ते टू कंटेम्पलेट की हशेम आहेत, हशेम मला देतात. राईट. पण तो जसा वाढतो, जसा तो मोठा होतो, त्याला ती सेन्स येतं
चांगलं शरीर, जेवण, आईबाप, घर आहे मला, राईट. पण बरेच लोक काय करतात, या गोष्टींना दे टेक इट फॉर ग्रांटेड. जसं काय, ओके ठीक आहे, माइंड डेव्हलप झालाय, हुशार झालाय, पण अप्रिसिएशन नाही आहे त्याला. बऱ्याच वेळा आईबापाच्या केसमध्ये आईबाप आपल्यासाठी एवढा करतात, किती तोदारबा बोललो आपण आईबापाला. वी टूक इट फॉर ग्रांटेड, वी टूक इट फॉर ग्रांटेड. माझ्या डॅडीने माझ्यासाठी एवढा केला, माझ्या मम्मीने माझ्यासाठी एवढा केला, पण किती वेळा तोदारबा मी बोललो, किती वेळा तोदारबा असा बोललो जसा बोलला पाहिजे होता. नको, आपण नाही बोलत. वी टेक इट फॉर ग्रांटेड. घरी तुम्हाला कपडे, मला दर वर्षाला डॅडी नवीन कपडे घ्यायचे, म्हणून मला कधी ते समजलंच नाही की कपडे नसण्याचं दुःख काय. पण त्या कपड्यांसाठी साधा थँक्यू बोललो, कारण ती शाळेमध्ये शिकवलंय थँक्यू बोलायला. पण ते हृदयापासून तो डॅडी खरंच तो जरा असं मला आठवतच नाही मी कधी बोललो. का अप्रिसिएशन का नव्हता? कारण मी टेक इट फॉर ग्रांटेड. तसाच जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात, हाशेम देतं, पण आपण जसा तोदाराबा बोलला पाहिजे, ती फिलिंग जागृत होत नाही आपल्यामध्ये. तर एक म्हणून तो यंग जंगली गाढवासारखंच आपण, जरी आपण हुशार झालो, दुनियादारी कळायला लागली, मोठे करिअर्स आपले बनले, पण साधा ग्रॅटिट्यूड तो होत नाही. तर एक अशी एक सुंदर छोटीशी एक एक्झाम्पल साठी एक छोटी गोष्ट सांगितले, की एका माणसाला एक 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 मूल मिळतं, एक लहान मूल जन्माला कोणीतरी टाकलेलं आहे त्याला रस्त्याच्या साईडला. त्याला तो मिळतं, तो त्यावरती त्याला दया येतं. तो माणूस त्या मूलला घेतं, घरी आणतं, आणि त्याला त्याच्या मुलासारखं त्याला सगळं देतं, कपडे, जेवण बिवण सगळं त्याला, आणि मग त्याला वाढवतो आणि तो मोठा होतो. तो मूल आपल्यासारखा, माझा बाप तो जरा बा थँक्यू आहे ते वगैरे. याच माणसाला कळतं की एका माणसाला बंदी बनवलंय अशा अशा डाकू लोकांनी, आणि त्यांनी त्यावर ते प्राइस लावलेली आहे, 1,00,000 रुपये पाहिजेत तेव्हा या माणसाला मी सोडू, नाहीतर ह्याला मी मारून टाकू. त्या माणसाचा कोण ना आहे, त्यासाठी कोण कोणाला काही पडली नाही, कोण विचार नाही करत, कोणाला काही पडली नाही. तर या माणसाला कळतं, ह्याला दया येतं त्याच्यावरती. तर तो त्या डाकूंकडे जातं, त्यांना 1,00,000 रुपये देतं, आणि त्याला तो माणूस घेतं, बोलतो सोडून टाकतं लगेच. तो माणसाची परिस्थिती खराब असतं, त्याला किती दिवस जेवण दिलेलं नसतं, तो त्याला त्याला काही इन्फेक्शन असतात, आणि फाटलेले कपडे, एकदम बेकार परिस्थिती. हा माणूस दयावान असतो, त्याला घरी घेऊन येतं, त्याला डॉक्टर बोलवतं, त्याला काळजी घेतात, त्याच्या मागं 2 हेल्पर्स लावतात, त्याला टायमावर जेवण औषध आणि त्याला तंदुरुस्त बनवतं आणि चांगला बनवतं, आणि त्याला बोलतं काय नाही, राहा तू इथं, तुला काय नोकरी बिकरी बघ आणि हे कर. आता तो माणूस तोदाराबा जेव्हा बोलतं, ती लेवलच वेगळी असतं. त्या तो मूल ज्याला रस्त्यावरनं उचलून आणला, त्याच्या तोदाराबामध्ये, आणि हा जो दाखूंपासून ह्याची सुटका करून ह्याला परत जीव ह्याच्यामध्ये आणला, ह्याच्या तोदारामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या का? कारण ह्याला माहिती आहे उपाशी राहणं म्हणजे काय, ह्याला माहिती आहे की तल गळ्यावरती तलवार असणे म्हणजे काय, ह्याला माहिती आहे आजारी असणं काय. आणि अशा ह्याच्यामध्ये या माणसाने त्यासाठी केला. पण तो मूल, तो त्या मुलाला पण ग्रॅटिट्यूड आहे, तो मुलगा पण तोदारबा बोलतोय, पण त्या मुलाला अजून भूक नाही माहिती, कारण त्याला लहानपणीपासून पोट भरून मिळालंय, त्याला कपडे मिळाले, त्याला इझिली मिळाल्या गोष्टी. तर त्याच्या तोदारबाला तेवढा वजन नाही आहे जेवढा ज्या माणसाकडे नव्हता आणि मग त्याला मिळाला, कोणाच्या दयेमुळं, त्याच्या तोदारबामध्ये फरक आहे. असा फरक आहे. तर आपले पण जे हाशिमला आपण तोदारबा बोलतो, त्याच्यात पण किती वजन आहे ते प्रत्येकाचा आपला आपला हिशोब आहे, राईट. तसंच अजून एक कारण आहे की खूप लोक
हा सॉरी, आता मी जो एक्झाम्पल दिला, होशेया, प्रॉफिट होशेया मध्ये ते सांगतात की जेव्हा इस्रायल गुन्हा करतं, तर त्या प्रॉफिट थ्रू हशेम सांगतात की मी एफ्राईम इट अगेन लाईक रिफर्स टू इस्रायल, मी एफ्राईमला मी कुशीत घेतला किंवा त्याचा हात पकडून त्याला मी सांभाळला आणि त्यांनी माझी काळजी दुर्लक्ष केला. म्हणजे म्हणजे मुळात हाशेम म्हणतात की म्हणजे मीनी त्यांचा जवळ घेतला, त्यांना सांभाळला, त्यांना त्यांचा हात पकडून त्यांना हे केला, पण त्यांनी माझा जो हिलिंग काळजी, जी त्यांना बरा करणारी काळजी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केला. मग अजून एक कारण आहे की का माणसं हशेमची जी दया आपल्यावर असते त्याला एक्नॉलेज नाही करत, त्याला ते तोताराबा नाही बोलत, त्याला समजत का नाही? का? कारण त्यांना त्रासच आहे. ओके, हशेम प्रत्येकाच्या लाईफ काही परफेक्ट नाही, और रादर परफेक्टच आहे, मी तर असं बोलून वेगळ्या तरीकेने जर विचार केला तर. पण आपल्या जीवनात जर बघितलं तर आपल्याला आनंदाचे दिवस पण खूप आहेत आणि दुःखाचे पण दिवस येतात. आपल्याला आपल्याला दुःख पण आहे, आपल्याला दुखणं पण आहे, आपल्याला हे पण आहे. पण काय होतं, बऱ्याच वेळा माणसांना जेव्हा दुखणं येतं तर काही लोक त्या दुखण्यामध्ये घुसून जातात, एवढा घुसून जातात की तेच त्यांच्या जीवनात ते त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. बाकी बऱ्याच गोष्टी, एन नंबर ऑफ गोष्टी, त्याच्याकडे ते लक्ष नाही देत की ते चांगलं आहे आपल्याला. एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे मला हात दुखते, गॉड फॉरबिड, मला हात दुखते, रोज दुखते, मी रडते त्याच्यावरती, पण त्या हात दुखण्यावरती मी एवढा फोकस्ड आहे, एवढा मी फोकस्ड आहे की माझे डोळे चांगले आहेत, माझे पाय चांगले आहेत. ठीक आहे, तो हात दुखते पण त्या हाताने मी कामं पण करतोय, माझं सगळं काही ठीक आहे, सगळं एव्हरीथिंग इज गुड, फक्त हा हात दुखते. पण त्या हात दुखण्यावरती काही माणसं एवढं रडतात. ऑफकोर्स हात सोडा, दात दुखतात तर सगळेच रडतात. ओके, पण म्हणजे एक 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 बोलण्याचा एक तरीका, म्हणजे ऑफकोर्स ज्याचं दुखणं त्यालाच माहिती, आपण कोणाच्या दुखण्याला समजू शकत नाही, कोणाला किती दुखते वगैरे, पण एक ही गोष्ट समजण्यासाठी मी असं बोलते, इट्स नॉट राईट टू से की दुखते म्हणून तो, प्रत्येक माणसाला आपलं आपलं दुखणं आहे, किती सिव्हिअर आहे, किती त्याला त्रास आहे, त्यालाच माहिती आणि हशेमला माहिती. पण तरी मी बोलतो की प्रत्येक माणसाला नुसताच दुखणं नाही, चांगल्या गोष्टी पण आहेत, तर तिथे पण लक्ष दिला पाहिजे. तिथे पण त्याला अप्रिशिएट करता आलं पाहिजे. रोज आपण करतो आपले बरेचसे बराखोत तर ग्रॅटिट्यूड वरतीच आहेत, पण नुसतंच बराखा नाही, आपल्याला त्या आतून कळकळीने वाटली पाहिजे ती ग्रॅटिट्यूड. तर तसंच, आणि ऑफकोर्स मग आपल्याला आपले गुरु, आपले रबानी शिकवतात की माणसाचं दुखणं पण कसं त्याच्यासाठी चांगलं आहे, त्याच्यासाठी सगळ्यात मुळात सगळंच चांगलं करतो. ऑफकोर्स माझा हात दुखते, माझं दात दुखते, माझं डोका दुखते, पण त्या दुखण्यामध्ये पण काहीतरी बॅलन्स आउट होतोय, आपल्याला ती अंडरस्टँडिंग पण आहे. दुखण्यामध्ये आपण हशीमच्या जवळ जातो, हशीम आपल्या जवळ असतं, तर त्याचे पण फायदे आहेत. ऑफकोर्स ते प्रत्येकाला स्वतःच्या दुखण्याला रिलेट करता आला पाहिजे. इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह थिंग, आपण दुसऱ्यांबद्दल बोलू नाही शकत. आपल्याला लेक्चर देणं खूप इझी आहे, अरे काय नाही तुझा हात दुखते, हशीम तुला जास्ती जवळ घेते, त्या लाईक त्या माणसाला त्याच्यावर समजलं पाहिजे. कारण जसं मी म्हणलो, ज्याला दुखते ते त्यालाच माहिती की किती दुखते. ठीक आहे, पण दुखणं ह्याची एक स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग पण आपल्याकडे आहे, जे आपले रबानी आपल्याला शिकवतात, राईट? पण जी माणसं नुसताच दुखणाच त्यांच्या जीवनात त्यांना दिसतं, दे आर नॉट एबल टू थँक हशेम द वे इट शुड बी. त्यांना हशेमला तोदारबा बोलणं कठीण होतं, कारण ते दुखणं अख्ख्या त्यांच्यावरती हावी आहे तो. तर तिथे पण एक आपलं कारण आहे. मग आपल्याला जे त्रास येतात, कोणाला फायनान्शियल त्रास आहे, कोणाला मेडिकल त्रास आहे, कोणाला ह्याचा त्रास, त्याचा त्रास, काय ना काय, या सगळ्या गोष्टी जर हे फोकस मध्ये आपल्या राहिल्या
तर आपण हशेमला तोदा रब्बा जसा पाहिजे तसा बोलू नाही शकत. आता या सगळ्या गोष्टींचा सोल्युशन काय? हशेमला प्रॉपर तोदा रब्बा बोलणे म्हणजे काय? म्हणजे बेसिकली आपल्याला हशेमचं असणं याचा अवेअरनेस आपल्याला पाहिजे. ह्याच्यावर आपण बोललेलो आहे की एंड मध्ये तुमचे सगळे मिtzvot, तुमचे सगळे कर्म, तुमचे सगळं काही ठीक आहे, पण त्याचा मेन त्याचा हृदय आहे की तुम्ही किती अवेअर आहात, तुम्हाला किती म्हणजे 24 तास किती तुमच्या ध्यानात आहे की तुम्ही हशेमच्या समोर आहात, हशेम बरोबर आहात, हशेम बरोबर तुमचा एव्हरी मिनिट एव्हरी सेकंड तुम्ही यू आर विथ हशेम अँड हशेम इज विथ यू. आणि हे जे आहे ह्याला आपण कंटेम्पलेशन किंवा मेडिटेशन म्हणतो, किंवा आपण त्याच्यावरती विचार करतो, त्याला आपण समजतो, त्याच्यामध्ये आपण मुरून जातो आणि त्याच्यामध्ये तो अवेअरनेसला आपण काय बोलतो मराठीमध्ये, ती जाण की मी 24 तास हशेम बरोबरच आहे. जेव्हा ही ओळख तुमच्या माइंड मध्ये, तुमच्या स्पिरिट मध्ये जेव्हा ही ठासून भरते, तेव्हा तुमचं करणं, तुमचे शब्द, तुमच्या सगळ्या वागणूक, हे सगळं ह्याला वेगळा कलर येतो मग. ओके, मग ह्याच्यावरती, या रिफ्लेक्शन वरती आपण आज बोलू. हा इंट्रोडक्शन होता, जे काही मी बोलत होते. असे एक 6 टॉपिक्स मध्ये राफ डिवाइड करतात. बघू आज एक 2-3 शिवर मध्ये आपल्याला 2-3 शिवर मध्ये आपण विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट दिस राव इज टीचिंग अस. ठीक आहे, तर पहिला मुद्दा, पहिला पॉइंट, ओके, एक रिफ्लेक्शन, टू रिफ्लेक्ट म्हणतात. मी त्याला असं, आता माझं ट्रान्सलेशन तुटका फुटका मराठीमध्ये आहे. आय मे बी रॉंग. जर इफ समवन हॅज अ बेटर अंडरस्टँडिंग, प्लीज फील फ्री टू ऍड. इट्स वी आर ऑल लर्निंग टुगेदर. ओके, तर रिफ्लेक्ट करणं, ओके, म्हणजे मी अनालाइज करतोय काय गोष्टी जी माझ्या समोर आहे, त्याच्यावरती मी विचार करतो, त्याला समजण्याची कोशिश करतो, त्याच्या आत जातो. ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की हशेम ची विस्डम, ज्याला आपण म्हणतो हुशारी, किंवा हशेम चा ब्रिलियंट, तर माइंड नाही बोलू शकत, पण हशेमचं विस्डम ज्याला म्हणतात, राईट. मराठीत आपण काय शब्द वापरू शकतो? हशेमचा विस्डम जो आहे, म्हणजे एक आर्टिस्ट ची हुशारी दिसते त्याच्या आर्ट मध्ये, त्याची विचारधारा, त्याचा इन्व्हेस्टमेंट, त्याचा बनवण्याचा सगळा जो फाईन नॉलेज आहे, ते त्या आर्ट मध्ये आपल्याला त्या आर्टिस्ट दिसत. तसं हशेमची जे आपल्या अवतीभोवती आपण बघतो, आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की किती फाईन काम आहे तो हशेमचा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला जर रिफ्लेक्ट करायचं असेल ऑन स्पिरिच्युअल मॅटर्स. ऍज पर अवर अबानीम, आपण ही पहिली गोष्ट आहे जिथे समजा एक माणूस आहे, त्याला तोरा नाही माहिती, त्याला तोरा आलेबेत नाही येत, तो तोरा शिकलेला नाही, तर नाही, पण काय त्याला समजू शकतं की हशेम आहेत या दुनियामध्ये? हा, समजू शकतो. सिम्पल. तो बाहेर बघतो, क्रिएशनला बघतो, हशेमनी काय बनवलंय ते बघतो. त्याला जर तो फेथफुली हृदयापासून समजण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला हशेमचं असणं सहज समजून येतं. यु नो, एक एथिस्ट जे म्हणतात की देव ना आहे, देर इज नो गॉड. इट्स अ नॉनसेन्स स्टेटमेंट, ऍब्झर्ड स्टेटमेंट. म्हणजे त्या स्टेटमेंटला काही अर्थच नाहीये. कारण कोणाला तरी, म्हणजे मुळात एथिस्ट असं जर कोण बोलते की देवच नाही या दुनियाला, तर तो स्टेटमेंट नॉनसेन्स आहे. कारण सगळ्यात पहिले कोणाला हे बोलण्यासाठी, अशा स्टेटमेंट बोलण्यासाठी
त्या माणसाला अख्ख्या युनिव्हर्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. हिडन ऍज वेल एज रिव्हिल्ड विजडम. ज्या गोष्टी सुपर नॅचरल रेल्म्स मध्ये आहेत या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याला पाहिजे, तेव्हा जाऊन तो बोलू शकतो. असं कोणच माणूस नाही ज्याला म्हणून मुळात एथियस्टचं स्टेटमेंट सगळ्यात नॉनसेन्स स्टेटमेंट आहे, फुलिश स्टेटमेंट. इट डझंट कम फ्रॉम द रिसर्च. आता जो माणूस अवतीभवती बघतं, गोष्टींना समजण्याचा प्रयत्न करतं, राईट, त्याच्यामधनं एक अशा माणसाला पण जो तोराचा अभ्यास त्याच्याकडे ना आहे, तो पण त्याच्यातनं त्याला हास्यांचं असणं ह्याचं प्रूफ मिळतं. नेचर, अवतीभवती नेचर जो तेव्हा आहे, मग त्यानंतर हाऊ द थिंग्स वर्क, सीझन्स, हे ते खूप ऍस्पेक्ट्स आहेत. क्रिएशन ही ह्याला अंतच नाहीये खरं म्हणजे. बाहेर जा, एवढ्या गोष्टी आहेत की त्याला अंतच नाही, किती बघाल. आणि त्या गोष्टीवरती या सगळ्यामध्ये आपल्याला ऑफकोर्स एक सायन्स मिळतं, राईट. त्यात बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, राईट. आज आज युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे आपल्याला शिकवलं जातं. आपण बायोलॉजी, केमिस्ट्री शिकतो की केमिकल्स, गोष्टी केमिकल्स आहेत शरीरामध्ये, दुनियावरचे केमिकल्स आहेत, ते कसे केमिकल्स मिळतात. थर्ड गोष्टीला जन्माला आणण्यासाठी फिजिक्स, आपण हात हलवतो, पडते, वर जाते, फलक्रम, हे अशा बऱ्याच गोष्टी फिजिक्स. मग इंजिनिअरिंग आहे, मग मग इन डेप्थ फील्ड आहेत. आता फील्ड वर फील्ड आहेत. हे सगळ्या आपण काय म्हणतो, हे सगळ्यामध्ये हशेमचं ज्ञान जो आहे, हशेमची फाईन आर्टिस्ट्री, फाईन आर्ट जो आहे हशेमचा, तो रिफ्लेक्ट होतो, राईट. सन सन नुसता सूर्य, सूर्य प्रकाश देतो. तो जसा तो एक एक्झाम्पल दिला की तो सूर्यप्रकाश देतो, ज्याच्यावरती प्रकाश पडेल त्याचा रंग वेगळा. पाणी झटकलात तुम्ही, चार फुलं आहेत वेगळ्या वेगळ्या रंगाचे, त्याच्यावरती पाणीचा ड्रॉप बघाल तर त्या रंगाचा तो ड्रॉप दिसतो. तर तसंच आहे की सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, वेगळे वेगळे फील्ड आहेत, वेगळे वेगळे टॉपिक आहेत, पण त्याचा एसेन्स जो आहे, इट्स अ फाईन पीस ऑफ आर्ट. आणि आर्ट आहे म्हणजे त्याचा आर्टिस्ट आहे. इथे आपल्याला स्पष्ट होतं की आश्रम आहेत. ओके. आता इथं माणूस, इथं काय होतं, ऑफकोर्स सायन्सचा अभ्यास करून 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 आता मला कळलं की झाड आहे, राईट. झाड आहे, पण झाडाचं मेकॅनिझम पण आहे. हाशेमने नुसतं काय तिथं त्याला डेफिनेशन, सायन्स काय करतं, झाड आहे त्या झाडामध्ये पाणी कसा घेतला जातं, ऑक्सिजन कसं जनरेट होतं, गॅसेस कसे हे करतात, आतमध्ये काय काय फिजिक्स चालतं, त्या झाडाच्या आतमध्ये काय केमिस्ट्री चालते, राईट. हे सगळं इंटरवोवन. मग त्याचा अभ्यासच अभ्यास आहे. मग किती वर्ष अभ्यास करत बसा त्या एका झाडावरती. झाड तर सोडूनच टाका, त्या एका पानावरती तुम्ही पीएचडी करू शकता, इतका अभ्यास आहे. पण तुम्ही मुळात काय शिकता, ती पीएचडी करून काय शिकता, तुम्हाला त्याचं मेकॅनिझम कळतं की हे असं आहे. पण तिथं तुम्हाला हशेमचं असणं दिसतंय, पण ऍक्च्युअल हशेमचा विजडम जो आहे, म्हणजे हशेम बद्दलची जी जास्ती खोलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला तिकडे मिळत नाही. तिथं आपल्याला झाडाची इन्फॉर्मेशन, तिथं हशेमचा छाप आहे, तिकडं तिकडं फुटप्रिंट्स मिळाले आपल्याला हशेमचे. हशेमचा विजडम काय, त्याचं एक एक खूप चांगलं सेन्स आपल्याला मिळतं. पण तिथं फक्त काय होतंय, हशेमचा विजडम रिफ्लेक्ट होतं, राईट. आणि आपण मग त्याच्यातून यु नो आपण वी वी द डिफरंट ऍस्पेक्ट. आता तिथं आपल्याला काय हे करायचंय, तो झाड काय एक्झिस्ट करतं, बरेचसे उत्तर आहेत, ते आपल्याला समजू शकतात, नाही पण समजू शकत. झाड का आहे तिथे,
कारण तिथं झाड त्या नेचरचं पार्ट आहे. तो थंडा करते, तो पाणी आणते, तो ऑक्सिजन सोडते. त्याचा सायंटिफिक रोल आपल्याला कळाला. पण त्याचा आध्यात्मिक रोल त्याचा काय आहे? जर अख्खी दुनिया हाशेम चालवते, हाशेमच्या इच्छेमुळं ऑक्सिजन आहे जो आपल्या शरीराला मिळतं, तर त्या झाडाचं नुसतंच रिझन ऑक्सिजन देणं नाही ना. तर तिथं ते सायन्सचे लिमिटेशन्स आहेत. सायन्स आपल्याला त्या गोष्टीचा एक ऍस्पेक्ट समजवते, राईट. पण त्याचा दुसरा ऍस्पेक्ट आध्यात्मिक, त्याचा जो कनेक्शन आहेत वगैरे, या गोष्टी आपल्याला त्याचे लिमिटेशन आहेत. मी नेचरमध्ये जाऊन किती शिकू शकतो, किंवा नेचरमध्ये जाणं म्हणजे सायन्सच्या लाईनीला मी जाऊन किती शिकू शकतो, मॅथमॅटिक्स मी किती ठीक आहे, पीएचडी आणि मास्टर डॉक्टरेट आणि मग सायंटिस्ट व्हॉट एव्हर, पण ती लिमिट आहे. तो एक सर्टन डायरेक्शन मध्येच आपल्याला एक्सप्लेन करते. इट डझंट टेक अस इन टू द स्पिरिच्युअल रेल्म ऑफ दॅट ऍस्पेक्ट. एनिवेज, तर बेसिक लेवलवरती हा जो रिफ्लेक्शन आहे तो आपण आपल्या अवतीभोवती बघून त्या गोष्टीला समजण्याचा, हाशेमचं असणं हा मला क्लिअर झालेला आहे, ते आपण करतो. तस ओके, इथे अजून थोडा डीप मध्ये आपण, वी डोंट हॅव टू गो. हा एक ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे की जेव्हा आपण हाशेमचा विजडम पाहतो या नेचरमध्ये, तेव्हा जसा इयोब मध्ये मिळालेला आहे की हाशेम आपल्याला जास्त नॉलेज देतं जनावरांपेक्षा, आणि आपल्याला पक्षींशी जास्त हुशार बनवलेला आहे. इयोब मध्ये हा स्टेटमेंट आहे. म्हणजे आपण जेव्हा या आपल्या अवतीभोवती जे साईन्स आहेत हाशेमच्या आर्ट, हाशेमच्या विजडमचा, हाशेमचा असणं, आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी कलेक्ट करतो आणि आपण समजतो, तेव्हा आपण जनावरांशी, पक्षींशी आपण वर आहोत. आणि मग अशी माणसं आहेत जे ह्याच्यामध्ये कधी पडतच नाही. अशी पण माणसं आहेत त्यांना कधीच या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतं. अशा लोकांबद्दल काय सांगितलंय? प्रॉफेट यशायाहू म्हणतात की एका बैलाला माहितीये की त्याचा मालक कोण आहे, गाढवाला माहितीये की त्याच्या मालकाने त्यासाठी जो पाणी ठेवलाय, जेवण ठेवलंय, तो कुठं आहे. पण एक चूक करणारा इस्रायल, त्याला नाही माहिती. आणि हाशेम म्हणतात प्रॉफिट थ्रू की माझी माणसं माझ्याबद्दल विचार नाही करत. दिस आर द वर्ड्स इन प्रॉफिट यशायाहू. म्हणतात जेव्हा इस्रायल गुन्हा करतं आणि तो हाशेमला विसरतं, हाशेम पासून लांब जातं, तर हाशेम बोलतात की एका जनावराला पण माहिती त्याचा मालक कोण आहे, पण इस्रायल माझ्याबद्दल विचार नाही करत. ही यु नो, जे जे ज्यूज हाशेम बद्दल विचार करायला त्यांच्याकडे टाइम नाही, एवढे गुंतलेले आहेत रोजच्या लाईफ मध्ये आणि ह्याच्यामध्ये, आणि प्रायोरिटीज सगळे अशा प्रायोरिटीज आहेत ज्याच्यामध्ये हाशेमच नाही येत. आणि त्या प्रायोरिटीज मध्ये जेवढे मुरलेले आहेत, एवढ्या गोष्टी आहेत की त्यांना ते हाशेम बद्दल विचार करत त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. हाशेम म्हणतात की माझ्या इस्रायलाला एक विचार नाही माझ्याबद्दल. इट्स लाईक व्हेरी लाईक सॅड थिंग दॅट हॅशम सेज अबाउट अस. या क्रिएशन मध्ये आपण बघतो, हे जे आपण कंटेम्पलेट करतो, म्हणजे अवतीभोवती काय चाललंय, झाडं, आकाश, हे ते कुठून, हे आपल्याला प्रॉफिट यशायाहू पण म्हणतात की डोळे तुझे वर कर, लिफ्ट युअर आईज, आणि तू बघ हे कोणी बनवलंय. ते प्रॉफिट यशायाहू म्हणतात लाईक की उघड डोळे आणि बघ अवतीभोवतीला, आणि बघ, समज कोणी कोणी बनवलंय. मध्ये दाविद राजा म्हणतात की मी बघतो आकाशामध्ये
तुमचे हे काम, चंद्र, तारे जे तुम्ही जागेवर ठेवलायत, राईट. आणि मग दाविदाच्या पुढे म्हणतात की मग मी बघतो माझ्याकडे की मी कोण आहे की तुम्ही माझ्या बरोबर रिलेशनशिप, म्हणजे लाईक मी कुठं तुम्ही कुठं. तुमचं ग्रेटनेस मला दिसतं जेव्हा मी आकाशात आणि अवतीभोवती बघतो तेव्हा. ते डोंगर, तो अफाट युनिवर्स, हशेम त्यांना बनवणार आहे. अवतीभोवती हा दर्या, अफाट दर्या, युनिवर्स बघतो, आकाशात बघतो, स्पेस बघतो. आपण स्पेसचे युट्यूब मध्ये व्हिडिओ बघितले तुम्ही, तर डोकाने काम करत की किती अफाट आहे. लाईक गिनतीच नाही. डिस्टन्सच काउंट करू नाही शकत तुम्ही. हे तर समोर आहे, म्हणजे कोण असं पण नाही काय नॉनसेन्स आहे, समोर आहे, स्पष्ट आहे, सिद्ध केलेलं आहे. तर विचार करा, हे बनवणारा त्या हशेमचा ग्रेटनेस काय असेल. दिस इज हे जे असे विचार आहेत ह्याला रिफ्लेक्शन म्हणतो आपण. रिफ्लेक्ट करतो नाही फिलॉसॉफिकल टॉक साठी. हे तुमच्या हृदयात ठामपणे समजायला की व्हॉट इज व्हॉट 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 आर यू डिलिंग विथ हशेम. काय आहे हशेमचा एक सेन्स येण्यासाठी तुम्हाला, राईट. तसंच कोहेलेत मी दिलेलं आहे की एक हुशार माणूस, ज्ञानी माणूस, त्याचे डोळे त्याच्या डोक्यात आहे, त्याच्या माइंडमध्ये. आणि एक फुलिश माणूस, बावळट माणूस अंधेरातच चालत असतो. हे कोणाबद्दल सांगितलंय? हुशार माणूस कोण? ज्याचे जो माइंड मधनं विचार करते, अवतीभोवती कंटेम्पलेट करते, काय चाललंय, हे काय आहे एक्झॅक्टली, कोणी बनवलंय, हे काय आहे, लाईक दॅट विजडम, वाईज. आणि एक बावळट माणूस, त्याला काय पडलीच नाही. तो त्याच्या दुनियात मस्त आहे, त्याला ते त्याच्या रोजचं जे काय चाललंय त्याच्यामध्येच इंटरेस्ट. He doesn't have time and energy and interest in thinking about all these things. That is the foolish person. तसंच हा प्रॉफिट येशायच म्हणतात की ते म्हणतात अशी लोक आहेत ज्यांच्याकडं ती हुशारी आहे की ते सीझन्स काउंट करू शकतात, कॅल्क्युलेशन्स करू शकतात, लाईक. पण ते काहीच करत नाही. ते आपलं मस्त छोट्याशा लाईफ मध्ये लाईफ चालले, त्यांची मजा चालले. त्यांच्याबद्दल सांगितलंय की ही माणसं त्यांच्या पार्टीमध्ये ड्रम आहे, फ्लूट आहे, दारू आहे, पार्टी चालू आहे त्यांची. पण ते विचार नाही करत की हशेमनी बनवलाय आणि हशेमचा प्लॅन काय आहे आणि आपण काय आहोत त्याच्यामध्ये. आणि ते लक्ष देत नाहीत हशेमच्या कामाकडे. हशेम बोलतात आपल्याला, सॉरी, गेमारामध्ये सांगितलंय की आपल्याला, ओके, देवारी मी सांगितलंय की तुम्ही मिtzvot जे आहेत त्याला सांभाळाल आणि त्यांना पाळाल. हा तुमचा विजडम आहे. ही तुमची हुशारी आहे इन द आईज ऑफ द नेशन. म्हणजे अख्ख्या दुनियामध्ये ज्यूज आपला विजडम काय आहे? मिtzvot आणि त्याचं कंटेम्प्लेशन, त्याची अंडरस्टँडिंग, इन डेप्थ अंडरस्टँडिंग त्याचे. ह्याच्यातून गेमर आपल्याला बोलते की ह्याच्यातून आपले मिtzvot जे आहेत ते काय आहेत? आपले मिtzvot आपल्या डे टू डे जी जी लाईफ आहे, कॅल्क्युलेशन, रोज खोदेश, मून, न्यू मून, हे कॅल्क्युलेशन आहेत. सीझन्सचं कॅल्क्युलेशन आहे, आपले जे दिवस आहेत त्याचे कॅल्क्युलेशन आहेत. तर दुनिया जेव्हा बघतं की ही विजडम आपल्याकडे आहे, तर त्यांना समजतं, कारण ते लोक त्या विजडमला रिलेट करतात.
ते लोक कॅल्क्युलेशन, सायन्स या गोष्टी मी जास्त ते लोक रिलेट करतात. आणि आपल्याला ते सगळं मिळतं आपल्या तोरापासून. आपले मिtzvot आहेत ते. तर आपण लाईक दॅट इज अवर विजडम. तोरा इज अवर विजडम. दुसऱ्या नेशन्स कडे हा सायन्सचा विजडम पण आहे, जॉग्रफीचा पण विजडम आहे, सायकोलॉजी पण आहे. हे सगळे 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 ऑल द वर्ल्ड आर इंटरेस्टेड अँड दे आर वर्किंग ऑन इट. पण आपल्याकडे जो आहे तो विजडम तोराचा आहे. आणि आपण जे काही शिकतो, आपण जे काही करतो, ते आपल्या तोरा वे ऑफ लाईफ मधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि आपण त्याच्यामध्ये आपण हे करतो. जर तोरा नसता तर गेमारा एरुविन मी दिलाय, जर तोरा नसता तर कुठून शिकलो असतो आपण मॉडेस्टी? मांजरीपासून, जी टॉयलेट करतो आणि मग त्याला मातीने झाकतो. आपण ऍडल्टरी नाही केली पाहिजे, कोणाकडनं शिकलो असतो जर तोरा नसता तर? कबूतर कडून. कबूतर जोडपा जे पक्षी आहेत ते फेथफुल असतात, एक जोडपा असतं त्यांचं, एक जोडी असतात. मॉडेस्टी फिजिकल रिलेशनशिप मध्ये बोलते, जसं आपण कोंबड्यापासून बघितलं असं, कोंबडा पहिले कोंबडीला लाईक प्रेम एक्सप्रेस करतं बिफोर मीटिंग. आणि मग इमानदारी कोणाकडनं शिकलो असतो तर मुंगीकडनं शिकलो असतो, जे त्याचा खाणा घेऊन जातं, दुसरी मुंगी नाही त्याला मारत त्याचा खाणा घ्यायला. गेमाला एरविन मध्ये दिस इज लाईक सिम्पल वे ऑफ सेईंग की आपण मग इकडून तिकडून ऑब्झर्वन्सनी शिकलो असतो. पण आपल्याला तो विजडम तोरा देते. आपल्याला तोराकडनं, आपल्याला हशमकडनं डायरेक्ट कमांडमेंट्स आहेत या गोष्टीवरती. तर आपल्याला तो विजडम तोराचा विजडम आहे. ऑब्व्हियसली आपल्याला माहितीये की तोराचा विजडम नुसते 613 मिtzvot, 613 मिtzvot तर बेस आहे. जो हिडन विजडम आहे, जो इंटरनल विजडम आहे, तो तर अजून वेगळ्या थराचा आहे. जिथं आपल्याला क्रिएशन, हशेमची दया कशी फ्लो होते, हशेम, एंजल्स, ही जी अख्खी स्पिरिच्युअल दुनियाचा विजडम आपल्याला तोरामध्ये आहे. ऑफकोर्स तो पुढचा सायन्स आहे, राईट? तो डीपर लेवलचा सायन्स आहे. बेसिक लेवलवर आपल्या विजडम नुसताच लाईक जाहीत किती, किती जेवल्यावरती कोणती बराखा, नुसता त्या थराला नाही, तो त्याच्या पुढे जातो. अजून त्याचे थर आहेत, लेअर्स आहेत, जे या डीपर लेवलला जातात. तर हा कंटेम्पलेशन जो आहे, एक अवतीभवती आपण जे बघतो आणि मग आपला विजडम जो आहे, आणि ह्याच्यावरती आपण एक अंडरस्टँडिंग जनरेट होते आपल्याला, जे आपल्याला एक हशेमचा असणं सेन्स जो आहे तो रिफाईन होतं. रिफाईन तो तो ठळक होतं. म्हणजे पुढचा चॅप्टर्स आहेत ते मी आता चालू नाही करत, कारण 4 मिनिटं आहेत फक्त आपल्याला, ते आपण पुढच्या शिवला चालू करू. पण अगेन की आपल्या आध्यात्मिकतामध्ये आपल्या आध्यात्मिकतामध्ये अवेअरनेस हा खूप खूप महत्वाचा पॉइंट आहे. मी किती जागृत आहे या गोष्टीला, की मी हशेमच्या प्रेझेन्स मध्ये, हे खूप महत्वाचं. म्हणजे मी तर म्हणेन फाउंडेशन आहे, तो वन ऑफ द फाउंडेशन स्टोन्स आहे. आपले सगळे मिtzvot आपण आपण म्हणतो कवानोत पाहिजेत, राईट? बेसिक कवाना काय की हशेम हाय 24 तासात तुम्ही हशेम बरोबर आहात ना. हशेम बसले कुठेतरी आणि तुमची रेकॉर्डिंग चालू आहे, कॅमेरा ना, यू आर इन द प्रेझेन्स ऑफ हशेम ऑल द टाइम, 24 hours, 24 तास. आता ते मला माहिती आहे, पण मी तसं जगत नाही, कारण तो एवढा क्रूड आहे ना, तो विचार माझा, की मी विचार करतो, मग 10 तासासाठी विसरतो, मग परत विचार येतं. समजतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो. मी धंदा करायचा विचार करते, मला बिझनेस करायचा आहे.
संध्याकाळी 7 वाजता मला विचार येतं, मग परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता चहा पियाला बसलो की बोलतो अरे बिझनेस केला पाहिजे. मग परत तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता परत चहा हातात आला की मी विचार करतो नाही अरे बिझनेस केला पाहिजे. असं अख्खा जीवन पण घालवतात लोक, पण बिझनेस काही करत नाही. म्हणजे विचार आहे, ओके, पण बिझनेस नाही करत. तसंच नाही आपण, अरे हाशेम बघतोय आपल्याला, संध्याकाळी 7 वाजता चहा हातात आला की हाशेम बघते आपल्याला. परत संध्याकाळी 7 वाजता शिवर चालू झाल्यावरती हाशेम बघते आपल्याला. परत संध्याकाळी 7 वाजता शिवर चालू झाला, अख्खा जीवन निघून जाईल. 7 वाजता शिवर राहील आणि त्या 7 वाजताच फक्त तो विचार येईल की हाशेम बघते आपल्याला. तसं नाही चालत. संध्याकाळी 7 वाजताच्या शिवर मध्ये आपण बात केली की हाशेम 24 तास आपल्या बरोबर आहेत. तो इन्फॉर्मेशन आहे, आता त्याच्यावर काम करायचंय. तर ते एक माणूस जो, त्याला तो माणूस जागृत आहे. हो, आपला धर्म त्याच्यावर उभा आहे की मी किती जिवंत आहे या अंडरस्टँडिंग. आणि आणि तिथेच माणसाचा एक्सपिरियन्स पण येतो मग हाशेमचा. जेवढा मला आठवत नाही मी कुठे वाचलं वगैरे, पण म्हणतात की नाही, आय डोंट नो, मला एक्झॅक्टली नाही माहिती म्हणून नाही बोलत. पण दॅट इज अ लिव्ह, दॅट्स अ लाईव्ह रिलेशनशिप, राईट. तिथं या इथं चालू होतं लाईफ मध्ये केदुशा आणणे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये केदुशा आणणे. किती तुम्ही आहात हशेम बरोबर, तिथे माणसाचे एक्सपिरियन्सेस चेंज होतात. तिथं माणसाचा स्वभाव चेंज व्हायला लागतं. तिथं तुमच्या आपल्या सगळ्या अख्खी आपल्या माइंडची केमिस्ट्री जी आहे ती, या कोर काही असे नॉलेज आहे जो त्याचा उसूल झाला पाहिजे. माणसाचा तो उसूल पाहिजे. आपले प्रिन्सिपल्स असतात. झोपेत पण विचारला तर आपल्याला माहितीये की आपण काय आहोत. तर तो प्रिन्सिपल पण आहे की मी झोपेत जरी असेल तरी हाशेम आहेत माझ्या बरोबर, मला बघतायत. हे खूप गरजेचं आहे. ह्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. 613 मिtzvot आपण शिकतो, आपण नमाजीला जातो, हे करतो ते करतो, आणि अनफॉर्च्युनेटली आपण काय करतो, जातो मिtzvot पण करतो, पण वागणूक किती वेळा बरोबर नसतं आपली. का? कारण इंटरनल इंटरनली आपण झोपलोय, सेन्सिटिव्ह नाही होत आपण. तर हे फुल रिफ्लेक्शन कंटेम्पलेशन आपण जर आता बघतोय ना, हे हे त्याच्यावरतीच चर्चा आहे. पण ही चर्चा काय 2 शिवर मध्ये संपल. ह्याच्यातनं आपले तुम्ही आयडियाज घ्या, त्याला पकडून ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि तिथे चालू व्हा. तिथं आपण जेव्हा चालू होऊ, मग मग त्याला आपण डेव्हलप करू बेदर्शन. आणि ते खूप गरजेचं आहे. दॅट इज मेकिंग इट अलाइव्ह, जिवंत होणे मी म्हणेन त्याला. एनिवेज वेदाश्रम आपण 2 पॉइंट्स बघितलेत, अजून बरेच पॉइंट्स आहेत. वेगवेगळ्या अंडरस्टँडिंग आहे. आपण वेदाश्रम विल ट्राय टू लर्न. आणि तुम्हाला हे ऑनलाईन पुस्तकामध्ये तुम्हाला यू वॉन्ट टू गो रिवाइज रीड, अवेलेबल आहे. ऑनलाईन पण आहे आणि पुस्तकात पण आहे. इथे आपण फक्त वी आर स्टडिंग टुगेदर बेदादशम. तर एनिवेज आपण नेक्स्ट शिवला बेदादशम हा सेम पॉइंट काय पुढचे पॉइंट हे करू. आणि बेदादशम विल ट्राय टू लर्न. טוב, תודה רבה. I think רב שמעונचा שיעור आहे मला वाटतं आता. Sharon, thank you. תודה רבה. येस आंटी, थँक्यू थँक्यू. רב שמעון, second. תודה רבה. एक सेकंड, एक सेकंड. तो हा माझा शिवर झालेला आहे. मी फक्त बघतोय आपला नेक्स्ट शिवर आहे का.
Shawan? हा ओके 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 फाईन Okay, so thanks for that. या या ओके So, सगळ्यांना येतो मी स्क्रीन शेअर करतो आपण चालू करू अरे सगळं ते टाकलं तर हा लक्ष्मी आणि चालते